थेट नवी दिल्लीमध्ये जातो आहोत। संसद भवन परिसरामध्ये विरोधकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। दर दिवशी सभागृहाचं कामकाज सुरू होण्याच्या आधी विरोधक आंदोलन करताना दिसतात। स्वतः राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे सगळे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। सत्ताधाऱ्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींवरून आक्रमक होत विरोधक आंदोलन करतात। महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या खाली जोरदार आंदोलन आणि घोषणाबाजी विरोधकांकडून केली जाते आहे। राम मंदिराचं दानचोरी प्रकरण असेल किंवा विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज असेल किंवा अन्य इतर मुद्दे याच्यावरून विरोधक आक्रमक झालेले आपल्याला दिसतायत। राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस आणि इतर सुप्रियाताई सुळे सुद्धा आहेत या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या। आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना विचारले, प्रशांत, रोज तिसरा आठवडा आहे हा, रोज आपल्याला विरोधक संसद भवन परिसरामध्ये कामकाजाच्या आधी येतात, एकत्र जमतात, घोषणाबाजी करतात, आंदोलन करताना दिसतायत। बरोबर, ज्या पद्धतीनं जर बघितलं वातावरण जे आहे, ज्या पद्धतीनं राम मंदिरचा मुद्दा आहे, राम मंदिरमध्ये ज्या पद्धतीनं दान पेटी चोरी प्रकरणी आणि दान घोटाळा प्रकरणी जे गेल्या काही दिवसापासून काँग्रेसच्या वतीने आणि सगळ्या इंडिया आघाडीच्या वतीने ज्या पद्धतीनं त्यांच्यावरती आरोप लागला, सत्ताधारी पक्षांनी यावरती काहीतरी उत्तर द्यावं आणि अमित शहा ज्या पद्धतीने संपूर्ण संसद सत्राच्या बाहेर आहेत अशा प्रकारचा आरोप काँग्रेसचा आहे। आणि याच्यावेळी आज जर बघितलं, आज थेट जे संसद भवनाच्या परिसरामध्ये महात्मा गांधींचा पुतळा आहे, त्या पुतळ्यापासून थेट मकरद्वारपर्यंत आंदोलन करते, सगळे आंदोलन करते। यामध्ये सर्व इंडिया आघाडीचे नेते आहे, राहुल गांधी उपस्थित आहे, प्रियंका गांधी उपस्थित आहे, याशिवाय इतरही जर बघितले नेते ते देखील उपस्थित आहे। महाराष्ट्राचे देखील अनेक खासदार उपस्थित आहेत, ज्यामध्ये जर बघितलं तर वर्षा गायकवाड उपस्थित। या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की सत्ताधारी पक्षाने निश्चितपणे यावरती उत्तर देण्याची गरज आहे आणि संसदीय सत्र चालवण्याची जबाबदारी जी असते ती निश्चितपणे सत्ताधारी पक्षाची असते। सत्ताधारी पक्ष ज्या पद्धतीने आडमुठी धोरण घेतात त्यामुळे आम्हाला निश्चितपणे आम्ही आमचा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असा दावा काँग्रेसने केलेला आहे। त्यामुळे आज पुन्हा एकदा ते आंदोलनाच्या मार्गावरती आहे आणि यानंतर आता संसदेच्या सभागृहाचं कामकाज कसं राहतं ते देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। अगदी प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।